प्रगत तंत्रज्ञान युगात वैद्यकीय क्षेत्रात गतिमान प्रगती झाली असून प्रथम 5G तंत्रज्ञानयुक्त रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा आता ठाण्याच्या उदबंध रोडवरील टायटन मेडिसिटी रुग्णालयामध्ये उपलब्ध झाली आहे। टायटन मेडिसिटीमध्ये अभिनव टेली रोबोटिकद्वारे किफायतशीर दरात कमी जखम आणि कमी वेदना देणाऱ्या 5 जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती टायटन मेडिसिटीचे संचालक डॉक्टर अब्रार खान यांनी दिलेली आहे। यावेळी रुग्णालयाचे संचालक सर्जन डॉक्टर प्रदीप त्रिपाठी, रोबोटिक सर्जन डॉक्टर राकेश कटना आणि डॉक्टर अर्जुन सिंग उपस्थित होते। ठाण्यातील घोडबंद रोडवरील टायटन मेडिसिटी हे रुग्णालय रुग्णांसाठी नेहमीच वरदान ठरलेले आहे। या रुग्णालयात प्रथमच रोबोटिक 5G सर्जिकल शस्त्रक्रियेचे तंत्रज्ञान उपलब्ध करण्यात आलेले आहे। याविषयीची माहिती डॉक्टर अब्रार खान यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे। ते म्हणाले, रोबोटिक तंत्रज्ञानाने ब्रेन संबंधी शस्त्रक्रिया करू शकत नसलो तरी यूरोलॉजी, कर्करोग, स्त्रीरोग, गॅस्ट्रो, आतड्यासंबंधीचे आजार, बॅरिएट्रिक आणि कार्डियक थेरोसिस आणि कोलोरेक्टल शस्त्रक्रिया करण्याची सर्वात प्रगत अत्याधुनिक रोबोटिक प्रणालीची सुविधा टायटन मेडिसिटी रुग्णालयाने सुरू केली आहे। त्यामुळे या प्रणालीचा लाभ हजारो रुग्णांना होणार आहे। 5G तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय कुशल सर्जन दूरवरून देखील रोबोटिक शस्त्रक्रिया करू शकणार असल्याने दूरच्या रुग्णांवर देखील उपचार करता येणार आहेत। इतर रोबोटिक सर्जिकल केंद्रापेक्षा टायटन मेडिसिटीमधील किंमत अधिक परवडणारी आहे। रोबोटिक इन्स्टॉलेशन केल्यानंतर पहिल्याच आठवड्यामध्ये 5 जटिल शस्त्रक्रिया अचूकपणे करण्यात आलेल्या आहेत। कमी वेदना आणि कमी जखम करून टेली रोबोटिकद्वारे जलद गतीने होणाऱ्या अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर संसर्गाचा कोणताही धोका उद्भवत नाही। शिवाय रक्तस्राव देखील कमी होत असल्याने रुग्णाला कोणताही मानसिक व शारीरिक त्रास होत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे। ठाण्यातील टायटन मेडिसिटी रुग्णालयातील रोबोटिक सर्जिकल प्रणाली ठाणे मुंबईतील सर्वाधिक परवडणारी प्रगत रोबोटिक सर्जिकल सेंटर ठरणार असल्याचा दावा डॉक्टर राकेश कटाना यांनी यावेळी केलेला आहे। टायटन मेडिसिटी आपण बघितलं असेल, टायटन मेडिसिटी हॉस्पिटल नेहमी चर्चेमध्ये असतो नवीन टेक्नॉलॉजीसाठी। आपण 2 वर्ष आधी इथेच भेटले होतो, हेच टीम होते आणि आपण तेव्हा पण नी रिप्लेसमेंटसाठी रोबोटिक इथे चालू केलं होतं। त्याआधी आपण इथे भेटलो होतो, इथे आपण कॅन्सरसाठी ॲडव्हान्स ट्रीटमेंट चालू होता, कार्डियक थेरपी। ते युनिट अगदी मुंबई एरियामध्ये पहिला युनिट होता। त्यासोबत आपण इथं हार्टमध्ये मिनिमल कार्डियक सर्जरी, जे बायपास मोठं व्हायचं ते छोटं करायचं, आपण इथे टेक्नॉलॉजी चालू करते। आता बरेच ठिकाणी होतं, पण सुरुवात आपल्या रोडमध्ये होते। तुम्ही बघितलं टायटन हॉस्पिटल नवीन चर्चामध्ये असतो नवीन टेक्नॉलॉजीसाठी। आता हे आपण जो रोबोट इथे आला हॉस्पिटलमध्ये, हे पण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे। ते सध्या त्याच्यामध्ये चालू आहे रोबोटिक सर्जरी, म्हणून आपण त्याला अपडेट केलं हॉस्पिटलला, लोकांना तिथे बेनिफिट भेटला पाहिजे त्यासाठी। आता हे रोबोटिक सर्जरी जे आहे, तुम्हाला म्हणतो ते चार्जेस सरळ सांगितलं, चार्जेससाठी हे जास्त महाग नाही आहे। बिकॉज ओपन सर्जरीमध्ये पेशंट लोकांना जास्त दिवस हॉस्पिटल राहावं लागतं, जास्त मेडिसिन लागतं, औषध लागतं आणि ब्लड लॉस जास्त होतं। याच्यामध्ये इसलिए कमी होतो, औषध कमी लागतं, ऑलमोस्ट सेम प्राईस। आता हे 5G तुम्ही घ्यावं, 5G साठी काय 5G मध्ये टेली सर्जरीमध्ये सेम कॉन्सर्टवरती दुसऱ्या सिटीमध्ये किंवा दुसऱ्या कंट्रीमध्येही पेशंट ऑपरेट करू शकतो। आता आपले देशातले मोठे लोक आहेत जे सर्जरीसाठी अदर कंट्रीला जायचं, मोठे डॉक्टर नावासाठी, सेम डॉक्टर कॅन ऑपरेट पेशंट हिअर इन आवर हॉस्पिटल। म्हणजे डॉक्टरचे कन्सल्ट केला, त्यांच्याकडे सेम कन्सल्ट आहेत, ते डॉक्टर ते सेम पेशंटला आपल्या हॉस्पिटल तिथे बसून इथे ऑपरेट करू शकतो। दिस इज अ फायदा टेक्नॉलॉजी आणि दिस इज अ व्हेरी गुड टेक्नॉलॉजी। ब्लड लॉस कमी आहे, नाहीच आहे। आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण काय म्हणतो, दिस इज द फर्स्ट हॉस्पिटल हू इज हॅव्हिंग 5G रोबोट विथ व्हेरी अफोर्डेबल प्राइस, द बेस्ट टीम ऑफ द सर्जन। आता तुम्हाला जसं माहिती पडलं तर आणि तुम्ही बघितलं की आपल्या टायटन मेडिसिटीमध्ये वेरियस डॉक्टर अब्रारने पण सांगितलं वेरियस ॲडव्हान्सेस, जे एवढा ॲडव्हान्स केअर जे आहे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये, ते ठाण्यामध्ये बेस्ट पॉसिबल केअर, ॲडव्हान्स केअर जे आहे ते आपल्या टायटन मेडिसिटीमध्ये उपलब्ध आहे। एक्झाम्पल पहिले कॅन्सर सर्जरीज होता, त्याच्यानंतर ॲडव्हान्स किमोथेरपी सेंटर आला, आपला लॅप्रोस्कोपिक बेरिएट्रिक सर्जरी, मिनिमली कार्डिक सर्जरीज वगैरे सगळे झाले। आता आपण नवीन जे स्टार्ट केलं आहे ते आहे रोबोटिक सर्जरी डिपार्टमेंट, TMK रोबोटिक्स। TMK रोबोटिक्समध्ये आपल्याकडे जे आहे या हे 13 का बेस्ट पॉसिबल जो रोबोटिक सिस्टम आहे ते 5th जनरेशन मिझो एंडो 4000 सिस्टम जे आहे ते आपल्याकडे आहे, इन विच वी कॅन डू आपण सगळे प्रकारची सर्जरीजमध्ये करू शकतात। जनरल सर्जरी, कार्डियक सर्जरीज, बेरियाट्रिक सर्जरीज, कॅन्सरचे सगळे प्रकारचे सर्जरी
डिस्चार्ज होतात, पेशंटला पेन कमी आहे, कॉम्प्लिकेटेड सर्जरी जे आहे ते कमी टाईममध्ये करू शकतात आणि बेटर कंट्रोल पण आहे त्याच्यामध्ये. ही सगळे त्याचे बेनिफिट आहे. आणि कॉस्ट वाईज आपण बघू तर आपण पेशंटला आणि नॉर्मल सर्जरी आणि याच्यामध्ये इफ यू कम्पेअर इन बॉम्बे आणि एनीवेअर द कॉस्ट विल नॉट बी व्हेरी व्हेरी बिग डिफरन्स. In fact, this hospital will be like at par with will provide the care at without any major difference in the surgical cost also. आणि 5th generation system जे बाकी फीचर्स आहे त्याच्यामध्ये सर्जरीमध्ये जे आपण करतात तर सर्जन कन्सोलवरती बसून कंट्रोल करतात रोबोटिकला. याच्यामध्ये पेशंटला दातमध्ये हात लावायची गरज नसतात. ते इन्फेक्शन कंट्रोल भरपूर चांगला आहे. रिझल्ट्स आर व्हेरी क्विक इन फास्ट रिकव्हरी. पेन एकदम फार कमी असतात. ते पोर्ट जे आपण टाकतात पोटामध्ये आणि कुठे चेस्टमध्ये या फॉर एक्झाम्पल एनी सर्जरीमध्ये तर त्याच्यामध्ये पेनचे कंट्रोल जे आहे पेशंटच्या एकदम परफेक्ट विदाऊट पेन असतात. तर पेशंट 2 दिवसामध्ये घरी जाऊ शकतात. आणि 5th जनरेशन सिस्टममध्ये अजून एक टेलिरोबॉटिक सिस्टम करून पण याच्यामध्ये एक ऑप्शन्स आहे. ते पण इथे बसून या दुसऱ्या कन्सोलवरती बसून पेशंट दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये राहिला दुसऱ्या सिटीमध्ये पण राहिला तरी आपण ते सेम सिस्टम 2 आहे त्याच्यावरती कोऑर्डिनेट करून ते सर्जरी तिकडे करू शकतात. तर दिस इज द बेस्ट पॉसिबल केअर अवेलेबल अँड वी आर प्राऊड टू से की परत TMK रोबोटिक्स म्हणजे की टायटन मेडिसिटी हॉस्पिटलने ही नवीन स्टेप घेतला आहे. आणि हे टेक्नॉलॉजी जी आहे दिस विल बी अवेलेबल फॉर ऑल क्लास ऑफ पेशंट्स हू एव्हर कम्स टू द